खास लहान मुलांसाठी कॅफे सारखा व्हाईट सॉस पास्ता आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वात आधी आपण पास्ता उकडण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यात थोडा अर्धा चमचा मीठ घालूया आणि अर्धा चमचा तेल घालायचंय आणि त्यात आता मी हे 2 कप पास्ता घालते। मी मॅक्रोनी पास्ता घेतलेले आहे। तुम्ही कोणत्या पण दुसऱ्या शेपचे पास्ता घालू शकता। आता आपल्याला हे 7 ते 8 मिनिटं बॉईल करून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। आपण आता चेक करूया पास्ता शिजलेला आहे का। हा पास्ता लगेच शिजतो, आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये। असं सुरीने कट करून बघायचं। थोडस आपल्याला एक कच्ची लाईन दिसली पाहिजे, कारण आपल्याला नंतर सॉस मध्ये पण थोडं शिजवायचं आहे, त्यामुळे जास्त शिजवायचा नाही। आता आपण आपला पास्ता शिजलेला आहे। गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद करून आपल्याला असं चाळणीवर पास्ता गाळून घ्यायचा आहे। पास्ता चाळणीवर काढल्यावर आपल्याला गरम असतानाच लगेच त्यावर थंड पाणी घालायचं आहे, कारण त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि त्याच्यामुळे ते जास्त शिजणार नाही। आणि आता आपण पास्ता बाजूला ठेवूयात। आता आपण पास्त्यासाठी भाज्या फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी पॅन गरम करून घेतले आणि त्यात 1 टेबलस्पून तेल घालायचे। 1 टीस्पून बारीक कट केलेला लसूण आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे। गॅस मीडियम करून घ्यायचा। लसूण आपल्याला ब्राउन नाही करायचंय, थोडासा परतून झाला की त्यात 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा पण आपण थोडा परतून घेऊयात। कांदा आपल्याला फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे, असा गुलाबी रंगावर वगैरे परतून नाही घ्यायचे। कांदा थोडासा मऊ झालेला आहे। आता आपण त्यात छोटंसं गाजर बारीक कट करून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे। माझ्याकडे एकच कलरची शिमला मिर्च होती म्हणून मी घेतली आहे। तुम्ही वेगळ्या कलरचा शिमला मिर्च पण घालू शकता किंवा कॉर्न पण घालू शकता। आता ह्या भाज्या पण आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत, शिजवायच्या नाहीयेत, फक्त परतून घ्यायचे, कारण ते आपल्याला पास्त्यामध्ये क्रिस्पी लागल्या पाहिजेत, त्यामुळे पूर्ण शिजवून नाही घ्यायचे। आपल्याला भाज्यांपुरता अर्धा चमचा मीठ घालायचंय। मीठ घालून थोडं परतून घेऊयात। भाज्या आपल्या परतून झाल्यात। आता आपण गॅस बंद करून घेऊया। सॉस बनवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। त्यात आता आपण 4 चमचे, गॅस कमी करून 4 चमचे बटर घालायचं आहे। बटर विरघळलेलं आहे। आता त्यात आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे। कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही मैदा पण घालू शकता। सॉस साठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। 4 चमचे बटर घेतलं तर 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। आता आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवायचंय। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपलं बटर मध्ये कॉर्नफ्लॉवर चांगलं परतून घेतलेलं आहे। 2 वाटी रूम टेम्परेचर वरचं दूध थोडं थोडं ऍड करत मिक्स करायचं आहे। आपल्याला विस्कच्या साहाय्याने मिक्स करत करत दूध ऍड करायचं आहे, त्याच्या गुठळ्या होऊन नाही द्यायचे।
दूध घातल्यावर 2 ते 3 मिनिटं आपण कमी गॅसवर सॉस चांगला परतून घेतलेला आहे। आपल्याला सॉसची कन्सिस्टन्सी अशी लागणार आहे, तुम्ही बघू शकता। त्यात आपण आता थोडं मीठ घालायचं आहे। बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला त्यात थोडंसंच घालायचं आहे। आणि आपण पास्ता शिजवताना पण मीठ घातलेलं आहे आणि भाज्या शिजवताना पण मीठ घातलेलं आहे। आपला सॉस झालेला आहे। आता आपण त्यात 1 चमचा ऑरेगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर आपण परतून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत। भाज्या घातल्यावर आपण आता बॉईल केलेला पास्ता घालूया। पास्ता घालून आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सॉसचं कोटिंग आपल्या पूर्ण पास्त्याला लागलं पाहिजे। थोडं जर आपल्याला थिक वाटत असेल तर तुम्ही यात पास्ता बॉईल केलेलं पाणी ऍड करून ते आपण व्यवस्थित करू शकतो। पास्ता आपण चांगला परतून घेतल्यावर आता आपण त्यात अर्धा कप चीज घालायचंय। चीज घालून आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। चीज पास्त्यामध्ये चांगलं मेल्ट झालं पाहिजे। 2 ते 3 मिनिटं आपण पास्ता असा परतून घेऊया मंद गॅसवर। चीज टाकून आपण चांगला पास्ता परतून घेतलेला आहे। आपला पास्ता रेडी झालेला आहे। आता आपण तो सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। बाहेरचं मुलांना खायला देण्यापेक्षा तुम्ही अशाच पद्धतीने मुलांना घरी पास्ता बनवून खायला द्या। बनवायला पण एकदम सोपा आहे आणि पटकन होतो। आणि बनवल्यावर मला कमेंट करून सांगा कसा झाला ते। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।